भाजपच्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची आज नियुक्ती करण्यात आली आणि पुन्हा एकदा पुणे शहराची जबाबदारी जी आहे ती धीरज घाटे यांच्यावरच देण्यात आलेली आहे। कुठलाही बदल पुण्यात झालेला नाही। पहिली प्रतिक्रिया, पुन्हा एकदा जबाबदारी वाढली। पक्ष नेतृत्वाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती पुन्हा एकदा विश्वास टाकला आणि भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली। मी सर्व आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो। आगामी काळ सगळा महापालिका निवडणुकांचा असणार आहे, त्यामुळे काय नवीन नेतृत्व, काय पक्षातले बदल असतील आणि संघटन मजबूत करण्यासाठी एक मोठी जबाबदारी। लोकसभा आणि विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने पुणे शहरामध्ये जे यश मिळवलंय किंवा संघटनात्मक कामामध्ये सुद्धा गेले 2 वर्षात आम्ही संघटना म्हणून खूप मजबूतीने उभे राहिलो। 5.5 लाख सदस्य पुणे शहरामध्ये केले। मला असं वाटतं की राज्यात आणि केंद्रामध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, याचाच उपयोग करून आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना असतील, विकास कामं असतील, पुण्यासाठी केंद्राने आणि राज्याने भरभरून दिले। महानगरपालिकेच्या गेल्या 3-3.5 वर्षात प्रशासक असल्यामुळं निवडणुका नव्हत्या। आता लोकांचे त्या भागातले प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरू, महापालिकेला धडकू, लोकांचे प्रश्न सोडू आणि जनतेला विश्वासात घेऊन येणारी महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने लढेल आणि विजय होईल। पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल। गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर महापालिकेच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात उपस्थित झालाय। कोर्टाने आता आदेश दिलेले आहेत, त्यामुळे आता लवकरात लवकर व्हावी अशी इच्छा आहे। निश्चित मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं त्या दिवशीच स्वागत केलं आणि आम्ही संघटना म्हणून, भारतीय जनता पार्टी म्हणून या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने कामाला लागलेलो आहोत। इतर भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक सुद्धा या ठिकाणी आहेत। आबा, अनेक वर्ष झाली होती, निवडणुका झाल्या नाहीत, तुम्ही नगरसेवक राहिलेले आहात, आता कोर्टाने निर्देश दिलेत, त्यामुळे अपेक्षा आहे लवकरात लवकर तारीख जाईल। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे आणि आता ज्या निवडणुका जर झाल्या तर नक्कीच भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत ते राज्य अशा पद्धतीचे निवडून नक्कीच येणार। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती शहराध्यक्ष बदलाची, पुन्हा एकदा धीरजजींना संधी मिळालेली आणि त्यांचीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। आगामी काळात पक्ष संघटनेसाठी किती महत्वाचा? फार महत्वाचा निर्णय आज पक्ष नेतृत्वाने घेतलेला आहे की सर्वसामान्यातला कार्यकर्ता आज हा कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो, त्याला कशी संधी दिली जाते हे परत एकदा पक्षाने आपल्या सर्व वरिष्ठांनी दाखवून दिलं आणि एक तळागाळातील सर्वसामान्यांना, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आज अध्यक्षपदावर विराजमान झाला, एक सगळ्यांनाच आनंद होतोय। महापालिका निवडणुकांवर पुन्हा एकदा कमळ भरेल असं वाटतं? नक्कीच बोलेल। आज पुनश्च एकदा आमचे मित्र धीरजजी घाटे यांना शहराध्यक्ष केलं आणि राज्याच्या नेतृत्वाने त्यांच्यावर जी जबाबदारी दिली ती चांगली आणि चोख पार पाडतील अशी मला आणि आमच्या पुणेकरांना खात्री आहे। महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल हीच खरं तर घाटेंना शुभेच्छा असतील। 100% शुभेच्छा असतील। त्यांच्या नेतृत्वात लोकसभा असेल, विधानसभा असेल, ह्या 100% विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे महापालिकेत सुद्धा त्यांच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाने 100% महापालिकेत मागच्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील ही खात्री आम्हाला धीरज भाऊंच्या बाबतीत आहे। अतिशय हाडाचा कार्यकर्ता, त्यामुळे 100% कमळ फुलेल, याच्या बाबतीत कुठंच शंका नाही। आपण बघू शकतो की घाटेंच्या नियुक्तीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एक वेगळा विश्वास प्राप्त झालेला आणि आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा कमळच भरेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।